सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 48. रात्री विश्वासला जेवणही मिळालं नाही आणि त्याला हॉटेलमधून हाकलून दिलं आणि तो तसाच एका टपरीच्या आड येऊन गुडघ्यात मान घालून रडत होता. आणि त्याला पद्माची फार आठवण आली. उपाशी पोटी झोप लागत नव्हती आणि काय करावं त्याला कळेना. त्यानं बघितलं की काही कुत्री आपापसात भांडत होती आणि त्यांच्यामध्ये एक गाठोडं होतं. बहुतेक त्यात काहीतरी खाऊ होतं आणि त्यासाठीच त्यांची ओढाओढ सुरू होती. इतक्यात एका कुत्र्यानं त्या गाठोड्याला तोंडात पकडलं, तसं दुसऱ्या कुत्र्यानं सुद्धा ते गाठोडं दुसऱ्या बाजूनं तोंडात पकडलं आणि दोघांनी दोन्हीकडून ते ओढलं आणि ती कागदी पिशवी फाटली. त्याच्यातून पावाचे तुकडे खाली पडले आणि ते सगळं विश्वासच्या समोर घडत होतं. आणि ते पावाचे तुकडे बघून त्याच्या पोटात भूक उसळली. 2 दिवस झाले तोही उपाशी होता आणि तो उठला आणि सरळ त्या पावाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्यांच्या मध्येच गेला आणि पाव उचलला. तसं त्यातील एका कुत्र्याने विश्वासवर हल्ला केला. विश्वासनं तिथलीच काठी उचलली आणि जोरात कुत्र्याच्या डोक्यात मारली. तसे बाकीचे कुत्रे पिसाळले आणि आपलं खाणं घ्यायला येणाऱ्या विश्वासला बघून ते चवताळले आणि त्याच्यावर गुरगुर करायला लागले. आणि आता विश्वाससुद्धा पिसाळला आणि तोही त्या कुत्र्याकडे बघून नाक फुगून गुरगुर करायला लागला. आणि आता मध्यरात्री रस्त्यावर एक लढाई सुरू झाली, विश्वास आणि ते कुत्रे यांच्यामध्ये. मध्यभागी विश्वास, त्याच्या बाजूने ते पिसाळलेले कुत्रे होते. आणि इथे जरी एकमेकांविरोधात ते उभे राहिले असले तरी त्यांची लढाई एकाच गोष्टीसाठी होती, ती म्हणजे ते दोघे पोटाची लढाई लढत होते. आणि आता कुत्र्यांनी विश्वासवर हल्ला केला आणि विश्वाससुद्धा त्यांच्यावर हल्ला करू लागला. त्यानं बाकीच्या कुत्र्यांना मारून पळवलं, पण विश्वासनं सुद्धा पावाचा तुकडा सोडला नाही. आणि आता कुत्रे पळून गेले आणि पावाचे तुकडे तो खात बसला. मग सार्वजनिक नळावर जाऊन पाणी ओंजळीनं पिला. तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं आणि पोटातली आग कमी झाली आणि गुडघ्यात मान खाली घालून झोपला. मग सकाळी सकाळी त्याला जाग आली ती एका मोठ्या आवाजानं. कोणीतरी एक माणूस त्याच्या नोकराला फोनवर शिव्या देत होता आणि म्हणत होता की तुला अक्कल नाही का? ही गाडी कालच पुसून ठेव म्हणालो होतो ना मी तुला, आणि मगच सुट्टीवर जा असं म्हणालो होतो ना, तरीही तू माझं न ऐकता का गेलास? हे बघ, तू माझा ड्रायव्हर आहेस, ही सगळी कामं तू करायची आहेस. नोकर तिकडून म्हणाला, सर मी काय करू, माझ्या बायकोच्या पोटात अचानक दुखू लागलं, मला 5 मिनिटंसुद्धा थांबायला वेळ नव्हता म्हणून मी निघून आलो. सर तिला बाळंतपणाच्या कळा येत होत्या. आणि तो मालक चिडून म्हणाला, नॉनसेन्स, बायकोची बाळंतपणं करत बस. आता काय मी गाडी पुसू का आणि तुला फुकटचा पगार देऊ का? आणि तो ड्रायव्हर, सॉरी सर, पण मला आणखीन 4 दिवस तरी लागतील, मी 4 दिवसांनी येईल असं म्हणाला. आणि मालकानं वैतागून म्हणाला, ठीक आहे 4 दिवसांनी तरी ये, एकतर इथं शहरामध्ये नोकर मिळत नाहीत असं म्हणून कानाचा फोन काढून मालक खूप वैतागला होता. आणि आता मीही नाही गाडी साफ करू शकत, काय करू असा तो विचार करायला लागला. त्याचवेळी विश्वास उठला. त्यानं ते सगळं ऐकलं होतं आणि अंगावरचे कपडे झटकून त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, साहेब तुमची हरकत नसेल तर तुमची गाडी मी पुसून देऊ का? एकदम चकाचक करून देतो. त्या मालकानं विश्वासकडे बघितलं आणि म्हणाला, तुझं वय तर खूप कमी दिसतंय. आणि कोण आहेस तू? इथे कसा आला? घर सोडून पळून आलास की काय? आणि विश्वास म्हणाला, नाही नाही, मी तर समोरच्या कॉलेजमध्ये आणि त्याच्या शेजारच्या हॉस्टेलमध्ये राहतो, पण पैसे नाहीत म्हणून मला तिथून हाकलून दिलं. तुमची हरकत नसेल तर मी तुमची गाडी पुसून देऊ शकतो. तुमचा ड्रायव्हर येईपर्यंत मी हे काम करतो, पण मला पैसे मिळतील का? आणि तो मालक म्हणाला, चालेल, पण तू पटकन माझी गाडी पुसून दे, मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं आहे, आधीच खूप उशीर झाला आहे, चल पटकन कर. विश्वास म्हणाला, मला फडकं मिळेल का? आणि तो मालक म्हणाला, आता मी काय फडकी घेऊन फिरतो का? तुझ्याकडे असेल त्यानं पूस. आणि विश्वासनं आता त्याच्या सामानातून त्याचं बनियन घेतलं आणि त्याची अजिबात इच्छा नव्हती त्या बनियननं ती गाडी पुसायची, कारण ते बनियन त्याला अजून 6 महिने तरी गेलं असतं. आणि गाडी पुसल्यानंतर ते डाग पडलेलं बनियन तो कधीच घालणार नव्हता. आणि तो विचार करत होता. इतक्यात तो मालक ओरडला आणि म्हणाला,
ए मुला, पटकन आवर, नाहीतर मी टॅक्सी करून जातो. माझी मीटिंग खूप महत्त्वाची आहे. तसा विश्वासनं जास्त विचार न करता पटकन बनियन काढला आणि ते पुसू लागला. आणि त्यानं विचार केला की मी बनियन न घालता राहू शकतो, पण शाळेत न जाता राहू शकत नाही. मग विश्वासनं गाडी पुसून दिली आणि त्या मालकानं त्याच्या हातावर 50 रुपये टेकवले. त्याला खूप आनंद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. मग विश्वास पुन्हा हॉस्टेलमध्ये गेला. ते 50 रुपये भरले. हॉस्टेलचा मालक म्हणाला, आणखीन 150 रुपये आण. विश्वास म्हणाला, हो, उद्या देतो, पण मला इथं थांबू द्या. आणि हॉस्टेलवाल्यानं त्याला थांबवलं. पण आता मेसचं काय करायचं? राहण्याची तर सोय होईल, पण जेवणाचं काय, असा तो विचार करू लागला. मग त्यानं दुसऱ्या दिवशीसुद्धा तशीच गाडी पुसली आणि सलग 2-3 दिवस त्यानं ड्रायव्हर येईपर्यंत गाडी मालकाला पुसून दिली. आणि आता जरी ड्रायव्हर आला असला तरी विश्वासला असं वाटलं की मी दुसरं काहीतरी काम करू शकतो. ते काम नसलं म्हणून काय झालं? मग तो सकाळी सकाळीच उठून सिग्नलवर जायचा आणि सिग्नलवर गाडी थांबल्यावर काच पुसून देण्याचं काम तो करू लागला. आणि त्यातून त्याला 5-10 रुपये मिळायला लागले आणि विश्वासला आनंद झाला. मग दिवसभर कॉलेज करून त्यानं रात्रीसाठी सुद्धा काम शोधलं. आणि मी रात्री काम केलं तर माझा खर्च भागवू शकतो असा आत्मविश्वास त्याला आला. आणि विश्वासने आसपासच्या परिसरात त्याच्यासाठी एका हॉटेलमध्ये काम आहे का विचारलं. आणि हॉटेलचा मालक म्हणाला, आहे काम, पण वेटरच आहे, करशील का? आणि विश्वास शाळा शिकण्यासाठी कोणत्याच कष्टाची लाज न बाळगणारा म्हणाला. विश्वास म्हणाला, हो, मी करेन, पण मी नाईट ड्युटी करू शकतो. तो माणूस म्हणाला, ठीक आहे. मग अशा प्रकारे विश्वासनं आता वेटरचं काम शोधलं आणि कॉलेजनंतर तो तिथं जायचा आणि काम करायचा. आणि रात्री खूप उशिरा हॉटेल बंद झाल्यानंतर तो परत तिथं रात्रीच जेवण करून यायचा आणि पहाटेपर्यंत अभ्यास करायचा. मग थोडीशी झोप घ्यायचा आणि मग कॉलेज, असं त्याचं सुरू झालं. आणि विश्वास आता स्वतःचा खर्च स्वतः भागवू लागला आणि त्याच्यात चांगल्या ओळखीसुद्धा झाल्या. तर प्रत्येक भाषेतून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकासोबत बोलायचा, इंग्लिशमध्ये सुद्धा बोलायचा. त्यामुळे सगळे ग्राहक त्याच्यावर खुश असायचे. त्यातल्या त्यात विश्वास स्वच्छतेची आवड असलेला होता, दिसायला सुद्धा स्मार्ट, हँडसम. त्यामुळे त्याच्याकडून सर्व्हिस घ्यायला लोकांना विशेष आवडायचं. आणि आता असेच बघता बघता विश्वासची 12वी सुद्धा झाली. त्यानं चांगले मार्क मिळवले. त्याला खरं तर शिक्षक व्हायचं होतं 12वीनंतर. लगेच ॲडमिशन घेऊन शिक्षक होता येतं हे त्यानं ऐकलं होतं, पण आता इतके पैसे भरायला नव्हते. त्यामुळे त्यानं तसंच पुढं पदवीला ॲडमिशन घेतलं आणि त्याच कॉलेजमध्ये तो राहिला आणि पुढे शिकायला लागला. त्यानं पद्माला सुद्धा सांगितलं की आई, माझा मी खर्च भागवतोय, तू काळजी करू नको, मामाकडून तर अजिबात पैसे घेऊ नको. त्यामुळे पद्माच्या डोक्यावरचं ओझंसुद्धा कमी झालं. तरी पण एकदा घेतलेले पैसे ते परत करायचे होतेच. आणि मुक्ता मात्र मला विश्वास सोबतच लग्न करायचे म्हणून रडत होती. पण विश्वास मात्र तिची स्वप्नातही आठवण काढत नव्हता आणि असल्या स्वार्थी नातेवाईकांपासून तो दूर राहायचा. पण आता वैशालीचं कसं करायचं होतं लग्न? वैशालीसुद्धा आता 16 वर्षाची झाली होती आणि तिच्या लग्नाची तिला जास्त काळजी करायची गरज नव्हती. तिघामध्ये एकच मुलगी होती. 5 भावांमध्ये 1 बहीण असं पद्माला वाटायचं. 3 चुलत्यांमध्ये 1 पोरगी. आणि त्यामुळे वैशालीचं लग्न घरातले करून देतील म्हणून ती वैशालीच्या लग्नाची चिंता करत नव्हती. पण आता मधली चुलती, थोरली चुलती आपल्या आपल्या नवऱ्याला सांगत होत्या की त्या पोरीचं लग्न आपल्याला करून द्यावं लागेल, त्यापेक्षा आपण वेगळं राहायला लागू. आता एकत्र राहायला नकोच, आपल्याला पोरगी नाही, त्या वैशालीचं लग्न करून द्यायची काय गरज आहे? आता घरीसुद्धा हळूहळू वेगळं राहण्याचं वातावरण तयार होत होतं. आणि याचा विचार पद्माला आणि शंकरला कल्पनाही नव्हती असं ते करतील. आता बघता बघता विश्वास कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला गेला आणि तो 20 वर्षाचा झाला. मग एक दिवशी रात्री हॉटेलमध्ये एक श्रीमंताची उंच सँडल घातलेली, कमी कपडे घातलेली मुलगी आली. तिच्या मैत्रिणींसोबत. तिचं नाव लिली होतं आणि त्या ड्रिंक करत होत्या, धिंगाणा घालत होत्या. त्यामुळे बाकीच्या ग्राहकांना त्रास होत होता आणि विश्वासला त्या लोकांनी सांगितलं की त्या मुलींना शांत कर. विश्वास त्या मुलींकडे गेला आणि त्यांना सभ्य भाषेत त्यानं सांगितलं की तुम्ही गोंधळ घालू नका, बाकीच्या कस्टमरला त्रास होतो. आणि आता जिचा बर्थडे होता त्या श्रीमंताच्या मुलीनं विश्वासला तुच्छ लेखत त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, तुझ्या मालकाला बोलव. इतक्यात त्यांचा गोंधळ ऐकून तिथं मालक आले
आणि म्हणाले, काय झालं मॅडम? आणि ती मुलगी म्हणाली, या वेटरनं माझा आणि माझ्या मैत्रिणींचा अपमान केला. तुमचं हॉटेल मी एका चुटकीमध्ये बंद करू शकते, इतकी पावर आहे माझ्या पप्पांची. आणि आता एक काम करायचं, त्या वेटरलाच आम्हाला सर्व्हिस द्यायला सांगायची. मग आता ते मालक घाबरले आणि विश्वासला थोडंसं ओरडूनच म्हणाले, विश्वास, तुला काय गरज होती त्यांना असं बोलायची? ते खूप श्रीमंत आहेत. विश्वास सडेतोडपणे म्हणाला, सर मी काहीच नाही बोललो, मी तर फक्त म्हणालो की थोडंसं हळू आवाजात एन्जॉय करा. आपले बाकीचे कस्टमर वैतागलेले आहेत. आणि ते बालक म्हणाले, बरं बरं ठीक आहे, आता तू जा आणि त्यांना सर्व्हिस दे. मी कसं तरी शांत केलं आहे त्यांना. आणि स्वाभिमानी विश्वास म्हणाला, नाही सर सॉरी, पण तुम्ही तिकडं दुसऱ्या कोणाला तरी पाठवा त्या टेबलला, मी नाही जाणार. आणि मालक म्हणाले, विश्वास तू माझं काम ऐकत नाहीस का? मग मला तुला नोकरीवरून काढावं लागेल. नाही जाणे, समजलं? मग आता विश्वास त्या मुलींना काय हवं नको ते देत होता. आणि ती मुलगी आणि तिच्या मैत्रिणी मुद्दाम विश्वासला त्रास द्यायला लागल्या. टेबलवर पाणी सांडायच्या, ड्रिंक सांडायच्या आणि त्याला उचलायला लावायचे. आणि विश्वास सगळं मान खाली घालून निमूटपणे करायचा. आता त्यांना एकही शब्दाने प्रत्युत्तर न करता सगळा अपमान गिळला, कारण त्याला नोकरीची गरज होती. आणि आता त्या मुलींनी जितकं पण खायला खाल्लं त्यातलं थोडं थोडं शिल्लक ठेवलं आणि म्हणाल्या, लिली या वेटरला सांग ना हे करायला. अगं असंच शिल्लक अन्न ठेवू नये प्लेटमधलं, हे त्याला खा म्हणावं. आणि आता लिली विश्वासला म्हणाली, वेटर तुला भूक लागली असेल तर तू हे खाऊन घे, खूप महागडं फूड आहे, तू फुकट खा, असं म्हणून बिल आणायला सांगितलं. तरीही विश्वास काहीच नाही बोलला. तो शांतपणे बिल घेऊन आला आणि त्या मुलीनं बिलाचे पैसे त्यात ठेवले आणि वरचे 50 रुपये कीप द चेंज म्हणून त्यावर ठेवले. आणि गुड सर्व्हिस, नेक्स्ट टाईम आम्ही आलो की तूच आम्हाला सर्व्हिस दे, असं म्हणून निघाली. आता लिली आणि तिच्या मैत्रिणी हॉटेलच्या बाहेर आल्या. इतक्यात विश्वाससुद्धा हॉटेलच्या बाहेर येऊन तिला म्हणाला, थांबा मॅडम. तशी ती थांबली आणि पाठीमागे वळली. आणि विश्वासनं ते 50 रुपये घेतले, तिच्यासमोर गेला आणि फार आत्मविश्वासानं आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, ॲक्च्युली इथे काम करण्याचा मला पगार मिळतो आणि मी तुम्हाला जशी गुड सर्व्हिस दिली तशीच मी सगळ्यांना गुड सर्व्हिस देतो. दिस इज पार्ट ऑफ माय जॉब. तुम्ही मला टिप ऑफर केली त्याबद्दल थँक्यू, पण मी कधीच न केलेल्या कामाचे पैसे घेत नाही, असं म्हणून विश्वासनं तिचा हात समोर घेतला. ते 50 रुपये तिच्याच हातात ठेवले आणि त्यानं तिची मूठ तशीच झाकली आणि म्हणाला, इथून पुढे टिप देण्यापेक्षा समोरच्याचा स्वाभिमान दुखवणार नाही याची काळजी घ्या. आणि व्हिजिट अगेन, आमच्या हॉटेलला पुन्हा भेट द्या, तुम्हाला अशीच सर्व्हिस मिळेल. गुड डे मॅडम, असं म्हणून एक छोटीशी स्माईल दिली आणि फार ॲटिट्यूडमध्ये पाठीमागे फिरला आणि हॉटेलमध्ये शिरला. आणि त्याची ती भाषा, त्याचं ते इंग्लिश ऐकून लिलीला वाटलं की हा कोणी साधारण मुलगा नाही, खूप हुशार दिसतोय, पण परिस्थितीमुळे तो हे काम करतोय. आणि आता सगळ्या लिलीच्या मैत्रिणी म्हणाल्या, लिली किती उद्धट आहे हा वेटर, याला तर धडाच शिकवलाच पाहिजे. आता हे हॉटेल तू तुझ्या पप्पांना सांगून बंद कर. पण का कुणास ठाऊक लिली मात्र त्या 50 रुपयांकडे एकदा बघायची, एकदा पाठीमागे वळून गेलेल्या विश्वासकडे बघायची आणि पहिल्यांदाच असा कोणीतरी भेटला, स्वाभिमानी मुलगा, असं तिला वाटलं. आणि लिली हळूच हसून म्हणाली, मला परत तर आलंच पाहिजे इथं, फक्त त्याला भेटण्यासाठी. आणि आता काय होईल पुढं, लिली विश्वास या दोघांचं, आणि ती पुष्पा तर तिकडंच राहिली. मग तिचं नशीब तिला विश्वासपर्यंत कसं घेऊन येईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.